Welcome in Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session, guys. Welcome back in Guruvarya Academy. In this session, we are going to learn a very interesting story named Little Girl Wiser Than Old People. First of all, we have to read the story very carefully, and then we will see the meaning of the story line by line. So let's read it, guys. It was an early Easter. In the yards lay snow, and rills ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. यावर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. अंगणात बर्फ पडलं होतं आणि गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. एका शेतखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतांमध्ये जाणाऱ्या अरुंद बोळात वाहत होतं. अँड ॲट दिस पडल टू गर्ल्स, वन ओल्डर दॅन द अदर, हॅड मेट. आणि त्या डबक्याशी दोन मुली भेटल्या. एक जण दुसरीपेक्षा थोडी मोठी होती. Both of them had been dressed by their mothers in new clothes. दोघींना त्यांच्या आईंनी नवीन कपडे घातले होते. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in kerchiefs. लहान मुलीने निळा झगा घातला होता, तर मोठीने नक्षी असलेला पिवळा झगा घातला होता. दोघींनी डोक्यावर लाल रुमाल बांधले होते. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, द टू गर्ल्स वेंट टू द पडल, वेअर दे शोड देअर न्यू गारमेंट्स टू ईच अदर अँड बिगॅन टू प्ले. चर्चमधील प्रार्थना संपल्यावर त्या दोघी मुली डबक्यापाशी आल्या. त्यांनी एकमेकींना आपले नवीन झगे दाखवले आणि त्या खेळू लागल्या. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on. But the older girl said to her, "Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." त्यांना त्या पाण्यात डुबकायचं होतं, म्हणजेच पाणी थपथप करून उडवायचं होतं. छोटी मुलगी पायातील बुटासह डबक्यात शिरू लागली. तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली, "मलाशा, जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला रागवेल. मी माझा बूट काढते, तूही तसंच कर." मग त्या मुलीने तिच्या म्हणण्याप्रमाणे मग ते बूट काढले. The girls took off their shoes, raised their skirts and walked through the puddle towards each other. Malasha stepped in up to her ankles and said, "It is deep. Akuluka, I am afraid." तिच्या म्हणण्याप्रमाणे मग ते बूट काढले. दोघींनीही बूट काढले. आपले झगे म्हणजे स्कर्ट्स वर उचलले आणि त्या डबक्यातून एकमेकींच्या दिशेने चालू लागल्या. मलाशा पाय घोट्यापर्यंत आत बुडवले आणि ती म्हणाली, "अकुलका, हे डबके खोल आहे, मला भीती वाटते." "Never mind," she replied. "It will not be any deeper. Some straight toward me." हरकत नाही, ती उत्तरली. यापेक्षा ते अधिक खोल नसेल, थेट माझ्यापर्यंत चालत ये. They came closer to each other. Akulka said, "Malasha, look out and do not splash it, but walk softly." दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. "मलाशा, लक्ष ठेव आणि चिखल उडवू नकोस, तर जपून चाल," अकुलका म्हणाली. She had barely said that when Malasha
plumped her foot into the water and bespattered Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने पाण्यात धपकन पाय बुडवला आणि अकुल्काच्या नव्या जग्यावर चिखल उडवला. नुकत्याच जग्यावरच नव्हे तर तिच्या नाकावर डोळ्यांवरही चिखलाचे शिंतोडे उडवले. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. आपल्या जग्यावरील चिखल्यांचे डाग पाहून अकुल्काला मलाशाचा राग आला आणि ती ओरडली आणि तिला मारण्यासाठी तिच्या पाठीमागे धावली. मलाशा घाबरली आणि आपण काय उपद्व्याय करून ठेवलाय हे पाहून तिने डबक्यातून बाहेर उडी मारली. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress bespattered and soiled. अकुल्काच्या आईने आपल्या मुलीच्या जगावर चिखलाचे शिंतोडे उडालेले पाहिले. Where accursed one did you get yourself dirty? आणि ती अकुल्काची आई म्हणू लागली, अगं नतदृष्ट मुली, स्वतःला कुठे एवढे घाण करून घेतलेस? Malasha has purposely splashed it on me. मलाशानं माझ्यावर मुद्दामून शिंतोडे उडवले. Akulka's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. अकुल्काच्या आईने मलाशाला घट्ट पकडलं आणि तिच्या मानेवर फटका मारला. Malasha began to howl and her mother ran out of the house. मलाशा किंकाळून उठली आणि तिची आई धावतच घराच्या बाहेर आली. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. तुम्ही माझ्या मुलीला का मारताय? ती शेजारणीवर ओरडू लागली. One word brought back another and the women began to quarrel. शब्दांनी शब्द वाढत गेले आणि त्या बायका भांडू लागल्या. The men too ran out and a big crowd gathered in the street. पुरुषही धावत बाहेर आले आणि रस्त्यावरही भली मोठी गर्दी जमली. All were crying and nobody could hear his neighbors. सर्वजण आरडाओरडा करू लागले आणि कोणीच कोणाचं ऐकेना. They scolded and cursed each other. One man gave another man a push and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of the peasants and began to talk them. कोणालाच बाजूच्या माणसाचं म्हणणं ऐकू येईना. सर्वजण एकमेकांवर ओरडू लागले आणि शिव्याशाप देऊ लागले. एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि भांडण सुरू झालं. तेवढ्यात अकुल्काची आजी बाहेर आली. सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन ती उभी राहिली आणि ती बोलू लागली. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is a time for rejoining. And see what sign you are doing. ती म्हणू लागली, लाडक्यांनो, तुम्ही काय करत आहात? हे सुट्टीचा दिवस आहे. ह्याचं भान ठेवा. ही आनंद साजरी करण्याची वेळ आहे आणि तुम्ही हे काय पाप करत आहात ते पहा. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. She would never had stopped them if it had not been for Akulka and Malasha. त्या वृद्ध स्त्रीकडे कोणीच लक्ष दिले नाही आणि तिला धक्का मारून जवळपास खालीच पाडले. अकुल्का आणि मलाशाची बाब नसती तर तिने त्यांना थक्तही थांबवलं नसतं. While the women exchanged words, Akulka wiped off her dress
and went back to the puddle in the lane. इकडे स्त्रियांची बाचाबाची सुरू होती. तर अकुल्काने तिचा झगा पुसून काढला आणि ती बोळातल्या डबक्याकडे परत गेली. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. While she was scratching, Malasha came up and began to help her. She picked up a chip and widened the reel. तिने एक वाटोळा दगड उचलला आणि जमिनीवर खरवडायला सुरुवात केली, जेणेकरून पाणी रस्त्यावरून वाहू लागेल. तिची जमीन खरवडणे चालू असतानाच मलाशा तिथे आली आणि तिला मदत करू लागली. तिने एक दगडाचा चपटा तुकडा घेतला आणि तो ओढा अरुंद केला. The peasants had begun to fight just as the water went down the reel toward the place where the old woman was trying to separate the men. The girls ran, one from one side of the reel, the other from the other side. शेतकऱ्यांचे भांडण सुरू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत गेले. ती वृद्ध स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती. तिथपर्यंत ते पाणी पोहोचले. दोन्ही मुली, एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी जण पलीकडच्या बाजूला अशा पळत सुटल्या. Look out, Malasha! Look out! shouted Akulka. Malasha wanted to say something herself, but could not speak for laughter. The girls were running and laughing at a chip which was bobbing up and down the reel. They run straight into the crowd of the peasants. The old woman saw them and said to the peasants. अकुल्का चित्कारली, ते बघ मलाशा, ते बघ. मलाशाला तिला काहीतरी सांगायचं होतं, पण हसता हसता तिच्या तोंडून शब्दच फुटेनात. ओढ्याच्या पानातून वर खाली हेलकावे घेत चपट्या तुकड्यांकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या. पळत पळत त्या शेतकऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या. त्या वृद्ध स्त्रीने त्यांना पाहिलं आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली, Shame on you before God, men. You have started fighting on account of these girls, and they have long ago forgotten it. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा. ज्या दोन मुलींच्या कारणाने तुम्ही भांडत सुटलात तेव्हाच ते भांडण विसरून गेले आहेत. त्या लाडक्या मुली आता किती छान खेळू लागल्या आहेत. त्या तुमच्यापेक्षा जास्त समंजस आहेत. The men looked at the girls and they felt ashamed. Then they laughed at themselves and scattered to their farms. लोकांनी त्या मुलींकडे पाहिलं तेव्हा त्यांना स्वतःची लाज वाटली. मग ते स्वतःच्याच वागण्याला हसू लागले आणि आपापल्या शेतात पांगले. काउंट लिओ एन टॉलस्टॉय. तर आता आपण स्टोरी विथ मिनिंग पाहिलेलं आहे. आता आपण ह्या स्टोरीमधले काही महत्त्वाचे डिफिकल्ट वर्ड्स पाहणार आहोत. Easter, a Christian festival and holiday that is celebrated in many countries. Easter is always a Sunday. म्हणजे ख्रिश्चन चर्चचा सर्वात महत्त्वाचा आणि जुना उत्सव. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा हा उत्सव. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्सवाचा उत्सव आणि 21 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान उत्तर पश्चिमी विषुववृत्ताच्या नंतर पहिल्या पौर्णिमेनंतर पहिल्या रविवारी आयोजित केला जातो. त्या सणाला किंवा त्या फेस्टिवलला आपण ईस्टर असं म्हणतो. रील्स, स्मॉल स्ट्रीम ऑफ वॉटर, पाण्याचा छोटासा प्रवाह. पाईल, हिप म्हणजे ढीग. अकर्स्ड वन, बॅड चाइल्ड, अ वर्ड युज्ड इन इन्फॉर्मल स्पीच टू शो अँगर म्हणजे शापित. नेप ऑफ हर नेक, द बॅक ऑफ द नेक, तिच्या मानेच्या पाठीमागील भाग. नाव लेट्स मूव टुवर्ड्स द वर्कशॉप.
Number first question. Read aloud with proper intonations. म्हणजे खाली दिलेले शब्द स्वरभेद इंटोनेशन्स म्हणजे स्वरभेद आवाजाचा चढ उतार करून योग्य पद्धतीने वाचा. डोंट गो, आय एम अफ्रेड, नेवर माइंड, लुक आउट, शेम ऑन यू. सेकंड नंबर क्वेश्चन. स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी. ॲड 3 other नेम्स ऑन युअर ओन. म्हणजे स्टोरीतून शरीराचे काही भाग आले आहेत ते शोधा आणि लिहा आणि तुमच्या मनाचे आणखी 3 शब्द त्यामध्ये जोडा. स्टोरीमध्ये आलेले 3 शब्द आहेत अँकल, नेप ऑफ द नेक अँड लेग. You may add your own choice body parts. Here I am adding toes, eyes and mouth. Third number question. List the characters in the story and write their approximate ages. म्हणजे स्टोरीमधील पात्रांची नोंद करा आणि त्यांचे अंदाजे वय लिहा. इथे आपल्याला 2 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये कॅरेक्टर्स म्हणजे पात्रांची नावे लिहायची आहेत आणि खालच्या कॉलममध्ये अप्रॉक्सिमेट एज म्हणजे त्यांचे सरासरी अंदाजे वय लिहायचे. चला तर मग आपण बनवूयात. कॅरेक्टर्स. फर्स्ट कॅरेक्टर इज अकुल्का. शी मे बी 12 years old. सेकंड मलाशा, 11 years old. अकुल्का's mother, 38 years. Malasha's mother, 36 years, old lady, 60 years. Fourth number question. Write the stages in which fight began and got worse. You may show as many stages as you like. Then write how and when the pupil stopped fighting. The fight. म्हणजे भांडण कशासाठी सुरुवात झालं ते टप्प्याटप्प्याने लिहा आणि ते कशा प्रकारे वाईट होत गेलं हे तुमच्या शब्दांमध्ये लिहा आणि कशा प्रकारे लोकांनी भांडण थांबवलं हे सुद्धा तुम्ही टप्प्याटप्प्याने मांडा. तुम्हाला वाटतील तेवढ्या टप्प्यांमध्ये तुम्ही इथे लिहू शकता. द फाईट म्हणजे भांडण कोणत्या कारणासाठी चालू झालं. अकुल्का's mother hit Malasha. Malasha screamed. Malasha's mother came out. One word brought one another. Women start quarreling. After that, men also start fighting. How the fight came to an end. Malasha and Akulka start to playing by saying them farmers ashamed of their own and stop quarreling. Question number 5. Now choose any one of the reasons you have listed in the activity on page 10 and write down and enact a quarrel based on that reason and also show how it was resolved. आता आपण पृष्ठ 10 वर क्रियाकलाप सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही कारणास्तव निवडा म्हणून खाली दिलेल्या आणि त्या कारणास्तव एक भांडण तयार करा आणि ते निराकरण झाले आहे हे देखील दाखवा. Question number 6. Change the words in the colored boxes to make the other meaningful sentences. खाली दिलेल्या रंगीत चौकटीतील शब्द बदला आणि त्याच्याऐवजी दुसरे शब्द घालून तिथे एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. फर्स्ट नंबर. I will take off my shoes and you do the same. I will write down the poem and you do the same. This is a time for rejoining. This is a time for celebration. Question number 7. Read, remember and write. वाचा, लक्षात ठेवा and लिहा. Dress, dressed. Start, started. Want, wanted. Walk, walked. Jump, jumped. Pass, passed. Grasp, grasped. Pick, picked. Gather, gathered. Laugh, laughed. Look, looked. Scatter, scattered. Run,
ran, say, said, get, got, begin, began, reply, replied, bring, brought, sing, sung, try, tried, fight, fought, meet, met, come, came, gave, give, gave, take, took, see, saw, eat, ate. Use any two of these pairs in a pair of sentence. म्हणजे ह्याच्यापैकी कोणतीही एक जोडी निवडा आणि त्याचा वापर करून एक वाक्य बनवा. तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. इथे आपल्याला लँग्वेज स्टडीचा एक छोटासा भाग दिलेला आहे, टाइप्स ऑफ नाउन्स. पहिल्यांदा आपण पाहूयात नाउन्स म्हणजे काय. नाउन्स. In word, there is no man, thing, place or anything which does not have name. We introduce them as their names. म्हणजे जगात अशी एकही व्यक्ती नाही, वस्तू नाही, जागा नाही किंवा शहर नाही ज्यांना नाव नसेल आणि आपण त्यांना नावानेच ओळखतो. Here, noun has many types, but you have given only two nouns, that is common nouns and proper nouns. First of all, we have to see common nouns. Common nouns म्हणजे जातीवाचक नाम किंवा संज्ञा. Name of a class or a person, place or a thing. म्हणजे इथे क्लास म्हणजे जातीयता न घेता एखाद्या विशिष्ट प्रकारचे किंवा प्रवर्गाच्या व्यक्तीचं, ठिकाणाचं, वस्तूचं नाव म्हणजे कॉमन नाउन. एक्झाम्पल गर्ल, बॉय, सिटी, माउंटेन, टेबल, रिव्हर, बुक, बिल्डिंग, रुलर, टेबल एक्सेट्रा. म्हणजे आपण गर्ल हा शब्द घेतला तर त्या कॅटेगरीमध्ये किंवा त्या क्लासमध्ये जगातील अनेक गर्ल्स येतील. स्पेसिफिक एका गर्लचा इथे उल्लेख केला जाणार नाही. प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे व्यक्तिवाचक संज्ञा किंवा नाम. नेम ऑफ अ स्पेसिफिक पर्सन, प्लेस और थिंग. अकुल्का, मलाशा. एक्झाम्पल अकुल्का, मलाशा, संगीता, आनंद, लंडन, मुंबई, सह्याद्री, नर्मदा एक्सेट्रा. म्हणजे प्रॉपर नाउनमध्ये एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीचं, ठिकाणाचं, डोंगर, पर्वत, नद्या ह्यांचं पर्टिक्युलर नेम घेतलं जातं. राईट ॲट लिस्ट 5 कॉमन नाउन्स अँड 5 प्रॉपर नाउन्स ईच. नोट द प्रॉपर नाउन्स ऑलवेज बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. तुम्हाला 5 कॉमन नाउन आणि 5 प्रॉपर नाउन्सची यादी बनवायची आणि प्रॉपर नाउन लिहित असताना त्याची सुरुवात कॅपिटल लेटर्सनीच करायचे, कारण ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं, शहराचं किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूचं नाव असतं. व्हेन यू चूज अ नेम फॉर युअर पेट, डॉग और कॅट, यू आर गिव्हिंग अ प्रॉपर नाउन टू अ कॉमन नाउन. म्हणजे तुम्ही ते व्यक्तिवाचक नाव देत आहात का जातीवाचक नाव देत आहात. तर तुम्ही जातीवाचक नावावरून त्याला व्यक्तिवाचक नाव देत आहात. चूज एनी 5 सुटेबल कॉमन नाउन्स अँड इन्व्हेंट इंटरेस्टिंग नेम्स फॉर देम. एक्झाम्पल्स अ रिव्हर, रिव्हर स्पीडी. अ मॅगझिन फॉर चिल्ड्रन, मित्र, अ बिल्डिंग, एस टॉवर्स. म्हणजे 5 असे कॉमन नाउन निवडा ज्याच्या नावामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असेल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.